नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। महावितरण चंद्रपूर भरती 2026 ही नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। महावितरण चंद्रपूर भरती 2026 ही नवीन भरती निघालेली आहे। इथे जागा आहेत 132 जागांसाठी इथे भरती होणार आहे। वेतन तुम्हाला 18,000 ते 20,000 पर्यंत तुम्हाला इथे मिळणार आहे। अर्ज पद्धती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे, परीक्षा न देता मिळेल नोकरी। बघा इथे कुठल्याही प्रकारची परीक्षा नसणार आहे, डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यूद्वारा तुमची इथे निवड केली जाणार आहे। त्यानंतर आपण संपूर्ण सविस्तर माहिती डिटेलमध्ये पाहूया। महावितरण चंद्रपूर भरती 2026 ही भरती आहे। 20 तंत्री तारतंत्री कोपा या पदासाठी इथे भरती होणार आहे। 396 जागांसाठी इथे भरती होणार आहे। 12 ऑगस्ट 2026 पर्यंत तुम्ही इथे फॉर्म भरू शकणार आहे। 30 जुलै 2026 ते 12 ऑगस्ट 2026 पर्यंत तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। कुठल्याही प्रकारची परीक्षा शुल्क इथे नाही आहे। वयोमर्यादा इथे तुमची 18 ते 35 वर्षापर्यंत तुम्ही इथे फॉर्म भरू शकता। वेतन तुम्हाला 18 ते 20,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। नोकरीचे ठिकाण चंद्रपूर महाराष्ट्र असणार आहे। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। त्यानंतर तुम्हाला हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे। मेरिट लिस्टद्वारा तुमची इथे निवड केली जाणार आहे। ITI आणि रिलेव्हंट फील्डमध्ये जर तुमचं एज्युकेशन झालं असेल, डिप्लोमा इंजिनिअरिंग, तरी पण तुम्ही इथं अर्ज करू शकता। त्यानंतर आपण संपूर्ण सविस्तर माहिती PDF नोटिफिकेशनमध्ये पाहूया। महावितरण संस्थ मंडळ चंद्रपूर अंतर्गत इथे भरती निघालेली आहे। कुठल्या पदासाठी तर शिकाऊ उमेदवार यांच्यासाठी इथे भरती होणार आहे। 5/8/2026 ते 12/8/2026 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागून येत आहे। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता। तुम्हाला चंद्रपूर विभाग इथे आस्थापन क्रमांक सुद्धा दिलेला आहे। 20 तंत्रीसाठी 26 जागा, तारतंत्रीसाठी 17 आणि 11 कोपासाठी जागा आहेत। एकूण 56 जागांसाठी इथे भरती होणार आहे। बलशहा विभाग इथे 19-20 तंत्री, तारतंत्री 12, कोपा 8 असं 39 जागांसाठी भरती होणार आहे। वरोरा विभाग यांच्यासाठी 20 तंत्री 19, तारतंत्री 11, कोपा 7, टोटल 37 जागांसाठी इथे भरती होणार आहे। त्यानंतर बघा शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे। महाराष्ट्र राज्य शालांत परीक्षा किंवा उच्च परीक्षा उत्तीर्ण व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण NCVT नवी दिल्ली या अंतर्गत तुम्ही जर प्रशिक्षण घेतलं असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। म्हणजे ITI रिलेव्हंट फील्ड आणि ITI असेल। त्यानंतर तुम्ही इथे बघा 31/7/2000 रोजी किमान तुमचं 18 वर्ष असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर 5 वर्षाची शिथिलता इथे देण्यात येणार आहे। त्यानंतर विद्या वेतन शासकीय नियमानुसार दे राहणार आहे। शिकाऊ उमेदवारांना भरती प्रक्रियेची निगडीत असलेले अधिकार किंवा व्यवस्थापनेकडील म्हणजे बघा या शिकाऊ उमेदवारांच्या भरती प्रक्रियेतील कुठलेही जे नियम अटी काही असतील ते संपूर्ण जे अधिकार आहेत ते आस्थापनेकडे किंवा त्या ऑफिसरकडे असणार आहेत असं सुद्धा इथे सांगितलेलं आहे। त्यानंतर बघा SSC उत्तीर्ण प्रमाणपत्र, आधार कार्ड नावाची सुसंगत असलेली माहिती भरावी। बघा तुमचं जे 10वीचं मार्कशीट आहे आणि तुमचं आधार कार्ड आहे ते दोन्ही मिळतं जुळतं, म्हणजेच गुणवत्ता यादीनुसार तुम्ही इथे संपूर्ण माहिती लिहू शकता। ITI उत्तीर्ण प्रमाणपत्राची स्वाक्षरी प्रत, 4 सेमिस्टरचे गुणपत्री जोडणे गरजेचं आहे। बघा तुम्ही ITI आहात आणि तुम्ही इथे अर्ज करत असाल तर तुम्हाला 4 सेमिस्टरची गुणपत्रिका सुद्धा तिथे लावायच्या आहेत। त्यानंतर बघा उमेदवार मागासवर्ग प्रवर्गातील असल्यास जात प्रमाणपत्र तुम्हाला इथे लावणं गरजेचं आहे। त्यानंतर बघा भरती प्रक्रियेच्या दरम्यान उमेदवारांनी राजकीय किंवा इतर अधिकाऱ्यांकडून दबाव म्हणजे तुम्ही कुठल्या अधिकाऱ्याच्या थ्रू जर तिथं अप्लाय करत असाल किंवा दबाव आणत असाल तर तुमचा अर्ज इथे कॅन्सल केला जाणार आहे असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर ऑनलाईन व्यतिरिक्त माध्यमातून आलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही। बघा तुम्हाला फक्त आणि फक्त ऑनलाईन पोर्टलद्वारे इथे अर्ज करायचा आहे। मूळ प्रमाणपत्र स्कॅन करून अपलोडसुद्धा इथे करायचे आहेत आणि तर तुम्ही ऑफलाईन अर्ज करत असाल तर तो ग्राह्य धरला जाणार नाही, ती सुद्धा इथे माहिती दिलेली आहे। यापूर्वी नमूद खालील अर्ज सादर केल्यानंतर अर्जाचा बघा तुम्हाला इथं डेट दिलेली आहे
12 ऑगस्टपर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. त्यानंतर आलेले अर्ज विचारात घेतला जाणार नाही असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे. ऑनलाईन अर्ज सादर करताना उमेदवारांनी ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर चुकीचा द्यायचा नाही आहे, व्यवस्थित देणं गरजेचं आहे. उमेदवारांची निवड ही ITIमधील गुणपत्रिकानुसार होणार आहे. बघा इथे तुम्हाला सांगितलेलं आहे मेरिट लिस्टद्वारा तुमची इथे निवड केली जाणार आहे. उमेदवारांनी कोणत्याही एकाच विभागातील ऑनलाईन अर्ज सादर करावायचा आहे. त्यापेक्षा अधिक किंवा वेगवेगळे तुम्ही अर्ज केला तर तुमचा इथे तो ग्राह्य धरला जाणार नाही असं तुम्हाला सांगितलेलं आहे. फक्त तुम्ही एकाच फील्डमधून किंवा एकाच ह्याच्यामधून अर्ज करू शकता किंवा एकाच विभागामध्ये सुद्धा तुम्हाला इथे अर्ज करायचा असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे. उमेदवारांनी सादर केलेल्या ऑनलाईन अर्जानुसार उमेदवारांची विभाग निवड यादी कुठं लावण्यात येणार आहे बघा, या इथे बोर्डवर किंवा फलकावर लावण्यात येणार आहे असं सुद्धा इथे सांगितलेलं आहे. यानुसार जर तुम्ही एज्युकेशन किंवा या अटी शर्तीमध्ये जर बसत असाल तर तुम्ही इथे नक्की अर्ज करा. बघा या जॉबबद्दलची माहिती होती. आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. जर तुम्हाला PDF पाहावा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. अशा प्रकारची नवनवीन माहिती पाहण्यासाठी किंवा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.